पाठ 26. आमचे चुकले. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा, संत्री अशा गोष्टी खात होते आणि टरफलं, साली खाली टाकत होते. त्यांचं खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. टरफलं, साली गोळा केल्या आणि कागदात बांधून ठेवल्या. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना त्याबद्दल काहीही वाटलं नाही. आपलं चुकलंय किंवा आपला कचरा दुसरं कोणी उचलतंय असंही त्यांच्या मनात आलं नाही. पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची मंडळी चमकली. तेव्हा शेजारच्या मंडळींच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय. मग त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की ते साने गुरुजी आहेत. मग सर्वच लोक अगदी खजील झाले. त्यांना लाज वाटायला लागली. ते म्हणाले, गुरुजी आमचं चुकलं, क्षमा करा. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. मग गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. मुलांनो, गुरुजींनी आपल्या जीवनात कोणतंच काम कधीच हलकं मानलं नाही. हे काम मी कसं करू असं कधीच त्यांच्या मनात आलं नाही. आणि म्हणूनच आज त्यांचा आदर्श सगळ्यांच्या समोर आहे. आता मला सांगा तर काय झाले असते? साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते, तर प्रवाशांनी टाकलेल्या साली आणि टरफलं तेथेच पडून राहिली असती आणि डबा घाण झाला असता. टरफलं टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते, तर त्यांना साने गुरुजींसारख्या एका मोठ्या व्यक्तीनं इतकं लहान काम केलं हे कळलं नसतं आणि प्रवाशांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटली नसती.